नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। थलपती विजय यांचा पक्ष टीव्हीके तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे। नवीन सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत। काँग्रेस पक्षाने डीएमके सोबतची आपली दीर्घकाळची युती तोडली आहे। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे। थलपती विजय हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। त्यांनी विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे। काँग्रेसने म्हटले आहे की टीव्हीके सोबतची त्यांची युती केवळ या सरकारच्या सत्ता स्थापनेसाठीच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या भविष्यातील निवडणुकांसाठी देखील आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर केंद्रातील इंडिया ब्लॉकमध्ये काँग्रेस डीएमके सोबत राहील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। यापूर्वी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केला होता। काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व आणि तामिळनाडू काँग्रेस समिती यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेस समितीचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करून सांगितले की टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी काँग्रेसकडे औपचारिकपणे पाठिंबा मागितला आहे। त्यांनी सांगितले की तामिळनाडूच्या जनतेने, विशेषतः तरुणांशी धर्मनिरपेक्ष, प्रगतिशील आणि कल्याणकारी सरकारच्या बाजूने स्पष्ट आणि भक्कम कौल दिला आहे। या कौलचा आधार करत काँग्रेस पक्षाने टीव्हीकेला आपला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। हा पाठिंबा एका अटीसह असेल। या आघाडीत भारतीय संविधानावर विश्वास न ठेवणाऱ्या कोणत्याही जातीयवादी शक्तीचा समावेश नसावा। प्रसिद्धी पत्रकात असेही म्हटले आहे की टीव्हीके आणि काँग्रेस यांच्यातील ही युती केवळ सरकार स्थापनेपुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांमध्येही एकत्र काम करेल। पेरुंथळावर कामराज पेरियार आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या आदर्शाचे पालन करून सामाजिक न्याय आणि संघटनात्मक मूल्यांना पुढे नेण्याची शपथ दोन्ही पक्ष घेतील। सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर ANI वृत्तसंस्थेशी बोलताना तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर म्हणाले, मला टीव्हीकेकडून एक पत्र मिळाले आहे। ते आज संध्याकाळी मला भेटतील। त्यांच्याकडे बहुमत असून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बोलवले पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।